हॅलो ऑल, कसे आहात तुम्ही सगळे. आपण आता सेकंड टर्म, आपला जो 5th स्टँडर्डचा सेकंड टर्म आहे मॅथ्सचा, ते आपण सुरुवात करणार आहोत. त्याचा पहिला लेसन कुठला आहे? डेसिमल फ्रॅक्शन्स. तर डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याआधी आपण रीड करूयात. सौमित्र, सर टुडे आय सॉ MRP ऑफ ₹24.50 प्रिंटेड ऑन अ बॉक्स ऑफ मेडिसिन. व्हॉट डज इट मीन? म्हणजे त्याला काय विचारायचं आहे की हे पूर्ण याच्यात दिलेलं नाही आहे, हा पॉईंट काय आहे, हा पॉईंट का दिलेला आहे मध्ये, ते त्याला कळलं नाही. सो टीचर काय म्हणतात, MRP मीन्स मॅक्झिमम रिटेल प्राईस. द सेलर कॅन सेल दॅट मेडिसिन फॉर अ मॅक्झिमम ऑफ ₹24.50. म्हणजे हे जे पॉईंट नंतर जे आलेले आहेत 50, ते काय आहेत? 50 पैसे आहेत. म्हणजे ते पूर्ण रुपया नाही आहे. ₹1 रुपया कधी बनतो? 100 पैसे म्हणजे ₹1. सो हे काय आहे? पॉईंट 50 म्हणजे काय आहे? हे 50 पैसे आहेत. म्हणजे ₹24 पूर्ण आणि मग 50 पैसे अशी याची आय ड्रॉपची प्राईज आहे. सो इथे बघा काय सांगतायत, 24.50 हॅज बीन रिटन इन डेसिमल फॉर्म. कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे? हे डेसिमल फॉर्ममध्ये. पॉईंट दिला आहे म्हणजे ते काय झालं? डेसिमल फॉर्म. टू अंडरस्टँड द आन्सर टू युअर क्वेश्चन यू विल फर्स्ट हॅव टू लर्न अबाउट द डेसिमल फ्रॅक्शन अँड द वे दे आर रिटन. डेसिमल फ्रॅक्शन आपण कसं लिहितो? जेव्हा डिनॉमिनेटरला 10चे सगळे मल्टिपल्स असतात, 10, 100, 1000 or any other 10 times multiples of 10 is called a decimal fraction. म्हणजे वरती कुठलाही नंबर असेल पण खाली जर 10चे मल्टिपल असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? हे आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. दिस फ्रॅक्शन आर रिटन इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म. हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहेत. जेव्हा पॉईंटमध्ये लिहायचं असेल डेसिमल फ्रॅक्शन तेव्हा खाली काय लागतं? कंपल्सरी 10चा मल्टिपल लागतो. सो इथे बघा काय सांगितलं, इट इज कन्व्हिनियंट टू राईट दीज फ्रॅक्शन्स इन अनदर वे. टू यूज दिस न्यू मेथड लेट अस लुक ॲट अ युज्युअल मेथड टू रायटिंग नंबर्स. इन दिस मेथड वी मेक न्यू प्लेसेस for 10, 100, thousands and so on. The place value of each of these 10 times that of the previous place. For example, 110 equals to 10 units. So 100 equals to 10 tens and so on. So now let us think in the opposite direction. If we divide 100 into 10 equal parts, each part is 110. The tens place is to the right of the 100. सो 110 इज डिवायडेड इंटू 10 पार्ट्स. हे तुम्हाला थोडंसं एवढं कळणार नाही, बघा मी सांगते. इथे 1/10 या प्लेसला आपण काय म्हणणार आहे? 10th म्हणणार आहे. 10th प्लेस म्हणजे आधी आपण काय म्हणायचो? HTU हे आपलं आधी आपण युनिटला इथे आपण बघा इथे 1 लिहिला, इथे 2 लिहिला. समजा ह्याचा प्लेस व्हॅल्यू आपण काय लिहितो? 1. ह्याची प्लेस व्हॅल्यू 10च्या इथे आहे म्हणजे काय लिहितो आपण? 20. तसंच इथे असणार आहे आता पुढे 10thची प्लेस व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे? 1/10. मग नंतर असणार आहे 100 म्हणजे काय असणार आहे? 1/100. ठीक आहे. तर हे आता तुम्हाला आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा कळेल. आता मग डेसिमल पॉईंट म्हणजे काय? द डेसिमल प्लेस इज क्रिएटेड फॉर रायटिंग अ फ्रॅक्शन. वेन रायटिंग नंबर्स अ डॉट म्हणजे हा स्मॉल डॉट आहे तो यूज करतात. इज रिटन आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द होल पार्ट ऑफ ए नंबर टू इंडिकेट द एंड ऑफ दॅट पार्ट. म्हणजे हे इथे 24 नंतर पॉईंट दिलेला आहे. म्हणजे हे 24 काय? हे 24 रुपीज पूर्ण आहेत आणि नंतरचा रुपया पूर्ण नाही आहे म्हणून तर काय लिहिलं आहे? .50 हे पैसे आहेत. ठीक आहे. सो इथे पण तसंच लिहायचं आहे बघा. द सिम्बॉल, ह्या सिम्बॉलला काय म्हणतात? डेसिमल पॉईंट. द डेसिमल पॉईंट इज यूज टू राईट 8 and 5/10 ॲज 8.5. म्हणजे हे 8 हा नंबर होल आहे, पूर्ण नंबर आहे. हा कुठे डिवाइड झालेला नाही आहे. पण हा जो नंबर आहे 10 हा 5 पार्टमध्ये डिवाइड झाला आहे. मग तो कसा लिहिणार? 8.5 म्हणजे 5/10. सो कसं लिहिणार लिहिताना? 8.5. आणि रीड करताना कसं लिहिणार आहे? पॉईंट यूज करायचा आहे म्हणताना 8.5. दिस इज रिटर्न ॲज म्हणजे आता हे 20 and 3/10 आपण असं फ्रॅक्शनमध्ये वाचतो. मग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं वाचणार आहे आपण? 20.3. 7/10 कॅन बी रिटर्न ॲज 7/10 or 0.7. आता इथे होल नंबर कुठला आधी आहे का 7च्या? नाही आहे. डायरेक्ट 10 हे 7 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे म्हणजे काय येणार आहे मग? 0.7. 7/10 is the usual way of writing the number and 0.7 in the decimal way. तर आता आपण हा प्रॉब्लेम सेट 36 सॉल्व्ह करायला घेऊयात. इथे बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? 3 and 9/10 म्हणजे हा काय आहे? पुढे हा 3 हा होल नंबर आहे, पूर्ण 3 कम्प्लीट आहे आणि मग हा 10 नंबर 9 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे मग तो काय येणार आहे? 0.9. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबर बघा काय आहे? सेकंड 1 and 4/10. इथे पण बघा 1 हा पूर्ण आहे, होल आहे आणि मग पॉईंट काय येणार आहे? 0.4 येणार आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन 5 3/10. इथे पण
5 पूर्ण आहे होल नंबर, सो 5 पॉईंट येईल. आणि मग काय येणार आहे 3/10 म्हणजेच काय 0.3. मग 0च्या इथे काय आहे 5 आहे आणि 0.3. फोर्थ क्वेश्चन बघूयात. 8/10. आता इथे बघा कुठला होल नंबर पूर्ण इथे नंबर आहे का, कुठला नाही. 10 हा 8 मध्ये डिवाइड झालेला आहे, सो इथे काय येणार मग 0.8. फिफ्थ क्वेश्चन आहे 7/10. म्हणजे इथे काय येणार आहे 0.7. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. हे असं प्रॉब्लेम सेट 36 आपला इथे संपला. आता ह्याचा पुढचा प्रॉब्लेम सेट घेऊन मी लगेचच व्हिडिओ घेऊन येईल त्याचा. पण तोपर्यंत तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. हे असे नंबर वेगवेगळे घेऊन बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. आणि काही चुकत असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा की काय कुठे पाहिजे, पॉईंट नंतर कुठला आला पाहिजे. जर खाली फक्त 10 आहे तर आणि वरती जर नंबर एक दिलेला आहे आणि पुढे कुठलाच नंबर नाही आहे फ्रॅक्शनच्या, म्हणजे काय येणार आहे मग 0.8 येणार आहे. इथे आहे 5 आहे म्हणून आपण 5.3 घेतलं, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0.3च आहे, पण हा 5 हा होल पार्ट आहे म्हणून तो आपण पॉईंटच्या आधी घेतला. ठीक आहे, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.